हाय हॅलो नमस्कार, माझं नाव आहे स्वाती. वेलकम टू माय चॅनल टू सिम्पल टू टेस्टी. सो आज मी बनवत आहे पापलेट फ्राय, जे की माझी खूप जास्त फेवरेट आहे. आणि इथे मी पापलेट घेतलेले आहेत, एकदम फ्रेश पापलेट आहेत. आणि त्याच्यावर मी लिंबू पिळत आहे. जर लिंबू नसेल तर कोकम आगळ पण तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ते नाही आहे कोकम, म्हणून मी लिंबू लावून घेते आणि थोडंसं मीठ पण टाकून घेते. लिंबू आणि मीठ हे आधीच मी चोळून ठेवते 15 ते 20 मिनटासाठी. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता. तर मी छान असे मस्त चोळून घेतलेले आहेत आणि पापलेट मी आता एका साईडला ठेवून टाकते. आणि त्यानंतर मी आता इथं मसाल्यांची तयारी करते. आणि इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, एकदम फ्रेश, जी मी घरी बनवली आहे. हळद, धना पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च आणि घरचा जो मसाला असेल तो. थोडंसं पाणी टाकून हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर पापलेटला छानपैकी मसाला तो आत जाईपर्यंत छान लावायचा, म्हणजे मसाला जो आहे तो पापलेटच्या आतपर्यंत जातो आणि पापलेटची टेस्ट खूप छान होते. तर मी सगळे एक एक करून सगळ्या पापलेटला आणि आतमध्येही लावायचा मसाला, आणि एक एक करून मी सगळ्या पापलेटला छान असा मसाला लावून घेते. आणि पापलेटला मसाला लावल्यानंतर तुम्ही तेही 15 ते 20 मिनटासाठी छान ठेवू शकता, किंवा जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता. त्याने काय होतं, छान जो मसाला आहे तो आतपर्यंत छान मुरतो आणि फिश फ्राय जे आपण करतो त्याची टेस्ट खूप छान येते. तर आपली फिश छान मॅरिनेट झाली आहे. तर आता आपण फिश फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी आता कोटिंग बनवते वरची. 4 चम्मच रवा आणि 1 ते 1.5 चम्मच तांदळाची पिठी घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचं. लाल तिखट आणि मीठ थोडं कमी घातलं तरी चालेल, कारण आपण फिशला पण लावून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि पापलेटला छान असं घोळवून घ्यायचं पिठामध्ये. सगळीकडे छान ते असं कोटिंग झाली पाहिजे. आणि आपण सगळ्या फिशला छान अशी कोटिंग करून घेऊया. आणि आता फिश आपण फ्राय करून घेऊया. तर यासाठी मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि तेल गरम झालं की मी क्रश केलेला जो लसूण आहे तो घालते थोडासा. त्याने फिशला खूप छान फ्लेवर येतो असा लसणाचा. आणि फिश सोडायची तिथे. छानपैकी तेल गरम झालेलं आहे आणि गॅस हा मीडियमच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. आणि एक साईड आपली फिश छान अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे, तर दुसरी साईडही आपण छान करून घेऊया. आणि हे बघा, आपली फिश आता तयार आहे. आणि त्याच पद्धतीने मी सगळ्या फिश छानपैकी फ्राय करून घेते.